नागपूरची दिव्या फिडे चेसची विश्वविजेती। नमस्कार, आपल्या सर्वांचं मराठी स्पोर्ट्स क्रीडा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण माहिती करून घेणार आहोत फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती भारतीय बुद्धिबळपटू आपल्या महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख याच्याबद्दल। सध्या फिडे महिला विश्वचषक 2025 ची जोरदार चर्चा सुरू आहे। जॉर्जियातील बाटुम येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील दिव्या देशमुखने ग्रँड मास्टरचा किताब मिळवत अशी कामगिरी करणारी चौथी भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे। चला तर मग जाणून घेऊया कोण आहे 19 वर्षाची विश्वचषक गाजवणारी बुद्धिबळपटू। दिव्याचा जन्म नागपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला आहे। तिचे आई वडील जितेंद्र देशमुख, नम्रता देशमुख हे डॉक्टर आहेत। तिने तिचे सुरुवातीचे शिक्षण भगवानदास पुरोहित विद्या मंदिर येथून घेतले आहे। 2023 पर्यंत दिव्याला पूर्ण वेळ बुद्धिबळ खेळायचे आहे की नाही याची खात्री देखील नव्हती। कोलकाता येथे झालेल्या टाटा स्टील चेस इंडियाच्या रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर दिव्याने द इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले होते की तिला पूर्ण वेळ बुद्धिबळ खेळायचे आहे की पुढील अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे आहे याचा अजूनही ते शोध घेत आहे। मला बरेच काही आकर्षित करते, कोणते क्षेत्र निवडावे हे मला कळत नाही असे तेव्हा ती म्हणाली होती। दिव्याचा बुद्धिबळाशी संबंध जवळजवळ योगायोगाने सुरू झाला होता। 2023 मध्ये दिव्याने सांगितले की मी चुकून हा खेळ खेळायला सुरुवात केली। माझी बहीण बॅडमिंटनच्या क्लासला जायची। एके दिवशी माझे पालकही मला तिथे घेऊन गेले, पण तेव्हा मी फक्त 4-5 वर्षांची होते आणि मी बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये न जाता त्याच इमारतीत बुद्धिबळाचा वर्ग सुरू होता म्हणून माझे आई वडील मला तेथे घेऊन गेले। मला हा खेळ खूपच आवडला, मग मी फक्त बुद्धिबळातच रमून गेले। दिव्या देशमुख ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे जिला महिला ग्रँड मास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर या दोन्ही पदव्या मिळाल्या आहेत। ती ऑलिम्पियाड मध्ये 3 वेळा सुवर्ण पदक विजेती आहे। दिव्याने आशियाई अजिंक्यपद, जागतिक ज्युनियर अजिंक्यपद तसेच जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत अनेक सुवर्ण पदक जिंकली आहेत। 2021 मध्ये दिव्या देशमुख भारताची 21वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली होती। तिने 2022 मध्ये महिला भारतीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा देखील जिंकली होती। तिने 2022 मध्ये बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये वैयक्तिक कांस्य पदक सुद्धा जिंकले होते। ती सुवर्ण पदक विजेत्या फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2020 संघाचा भाग देखील होती। 2023 मध्ये अलमाटी येथे झालेल्या आशियाई महिला बुद्धिबळ स्पर्धाही तिने जिंकली होती। त्यानंतर तिने टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला जलद विभागात प्रथम क्रमांक पटकावला होता। महिला बुद्धिबळ हा बऱ्याच काळापासून सिनी ग्रँड मास्टरचा बालेकिल्ला राहिला आहे, ज्या सध्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या 7 पैकी 5 स्थानावर आहेत। तरीही महिला विश्वचषक सुरू झाल्यापासून सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये एकही चीनी खेळाडू नव्हती। याचे कारण भारताच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख आणि कोनेरो हम्पी यांच्यातील फिडे महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना चांगलाच रंगला होता। 19 वर्षाच्या दिव्याचा सामना अनुभवी अशा हम्पीशी होणार होता। हम्पी भारताची पहिली ग्रँड मास्टर आहे। जॉर्जियातील बाटुम येथे झालेल्या फिडे महिला विश्वचषक 2025 मध्ये दिव्या देशमुखने ग्रँड मास्टरचा किताब मिळवत अशी कामगिरी करणारी चौथी भारतीय महिला बनून इतिहास रचला आहे। तर मंडळी, ही आहे दिव्या देशमुखची प्रेरणादायी यशोगाथा। कशी वाटली तुम्हाला माहिती? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या मराठी स्पोर्ट्स क्रीडा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।